मंडळी, एक वोट एक नोटचा नारा देत येत्या लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच रविकांत तुपकर यांनी आपली गेली अनेक वर्ष पूर्ण होत नसलेली लोकसभा लढवण्याची इच्छा अखेर बोलून दाखवली आहे। एकूणच आतापर्यंत एकही निवडणूक न लढवलेल्या आणि त्यांच्या अनेक आंदोलनांच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या तुपकरांनी थेट आता खासदारकीलाच हात घातलाय। शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी मी ताकदीने लढणार आणि जिंकणार असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचा कायमस्वरूपी तोडगा हा दिल्लीमध्येच काढला जाऊ शकतो, म्हणून शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीमध्ये मांडायला लोकसभेत निवडून जाणारच आणि त्यासोबतच यावेळेस परिवर्तन अटळ आहे असं ते बोलले। पण एकूणच यावेळी प्रश्न हा आहे की ते निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार, ते काम करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून की आणखी कोणत्या पक्षाकडून। एकूणच रविकांत तुपकरांची बुलढाण्यात किती ताकद आहे, रविकांत तुपकर बुलढाण्याचे पुढील खासदार होऊ शकतात का, याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, रविकांत तुपकरांसाठी ही लोकसभा निवडणूक खरं तर दुसरी ठरली असती, पण तसंच झालं नाही, कारण निवडणुकीच्या तोंडावर तुपकरांचं तिकीट कापलं गेलं। आता ते कसं तर बघा, 2019च्या आधी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजप यांची युती होती, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांचं सरकार तोडगा काढत नाहीये, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडली आणि त्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली। म्हणून मग त्यानंतर पक्षाने रविकांत तुपकर यांना बुलढाणा लोकसभेसाठी तयारी करायला सांगितली। ती त्यांनी केलीही, पण एकटं लढलं की मतांची गोळाबेरीज होत नाही आणि जिंकण्याची शक्यता पण कमी होते, हा विचार करून स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केली। सुरुवातीला राजू शेट्टी यांनी 6 जागांची मागणी केली, पण ती काय त्यांच्याकडून मान्य झाली नाही, म्हणून मग किमान 3 तरी जागा मिळाल्याच पाहिजेत असा त्यांचा अट्टास होता। त्यामध्ये एक जागा हातकणंगले स्वतः राजू शेट्टी यांच्यासाठी, दुसरी बुलढाणा ही रविकांत तुपकर यांच्यासाठी आणि तिसरी जागा ही वर्धेची होती। पण 2019 साली राष्ट्रवादी प्लस काँग्रेस या आघाडीने जागांचा एक फॉर्म्युला ठरवला होता। त्यानुसार काँग्रेसनं 26 तर राष्ट्रवादीने 22 जागा लढवायच्या असं ठरलं होतं। त्यासोबतच नव्याने आघाडीत आलेल्या स्वाभिमानीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक जागा द्यायची असं ठरलं होतं। त्यानुसार राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा ही हातकणंगलेला दिली गेली होती, जिथं राजू शेट्टी स्वतः उभे राहिले होते, आणि काँग्रेसच्या कोट्यातून एक जागा ही सांगलीला दिली गेली होती। पण दुर्दैवानं ते दोघेही पराभूत झाले। एक्झॅक्ट त्याच वेळी रविकांत तुपकर हे सगळ्यात पहिल्यांदा बुलढाणा जागेसाठी आग्रही होते, पण ती जागा तिथं राष्ट्रवादीने लढवली। आत्ताच्या अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे तिथं उभे राहिले होते, पण तिथं त्यांचा 1,33,287 मतांनी पराभव झाला। पण मग म्हणूनच प्रत्येक वेळी तयारी करायची आणि ऐनवेळी माघार घ्यायची हा असा काही दगाफटका पुन्हा एकदा होऊ नये अशी इच्छा व्यक्त करून यावेळेस मी लढणारच असा त्यांनी निश्चय केलाय। आमचा मूळ प्रश्न सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं आहे। त्या प्रश्नाचं मूळ दिल्लीत आहे। सोयाबीन आणि कापसाचा भाव आणि त्याची धोरणं दिल्लीच्या दराबाबत आखली जातात, म्हणून तरुण शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत माझ्यावर दबाव टाकलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं आणि लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहे असं रविकांत तुपकरांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना सांगितलंय। त्यावर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही बुलढाणा मतदारसंघ रविकांत तुपकर यांच्यासाठी सोडणार आहोत। त्याचबरोबर तुपकर स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा विचार करत असतील तर चांगलंच आहे, याचं आम्ही स्वागत करतो, पण तुपकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवावी अशी अपेक्षाही राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे। पण एकूणच रविकांत तुपकर हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय, पण ते कोणत्या पक्षातून लढवणार हे मात्र अजून निश्चित झालेलं नाही। आता राजू शेट्टी यांच्यामुळे त्यांची 2 वेळा उमेदवारी गेली असली तरी रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा स्वाभिमानीमधून लढावं अशी इच्छा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे। पण सध्याच्या घडीला बघायला गेलं तर रविकांत तुपकरांसमोर 4 पर्याय दिसतात। त्यातला पर्याय क्रमांक 1 म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवणे। मंडळी, रविकांत तुपकरांनी आतापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी आंदोलनं केली आहेत। सोयाबीन हमीभाव, कापूस हमीभाव मिळावा यासाठी त्यांनी अनेक वेळा उपोषणं पण केली आहेत, तर कधी कधी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी जेलवारी पण केली आहे। मागे 2 ते 3 महिन्यांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकरी एल्गार रथयात्रा सुद्धा काढली होती आणि त्याचा बराच फायदा हा शेतकऱ्यांना झाला होता। त्याचबरोबर मध्यंतरी झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला नाही तर सरकारच्या खुर्च्या हलवून टाकू असं ते बोलले होते।
पण एकूणच त्यांच्या या सगळ्या आंदोलनांमुळे शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा आहे, शेतकऱ्यांची मतं मिळवण्यात ते यशस्वी होतील असंच बोललं जातंय. तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत आहे. आता यातला पर्याय क्रमांक 2 आहे महाविकास आघाडीसोबत स्वाभिमानीची युती करून स्वाभिमानीचा उमेदवार म्हणून लढणे. मंडळी, नुकतंच राजू शेट्टी यांनी थेट आपण मवियासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पण हा त्यांच्या दबाव तंत्राचाही भाग असू शकतो असं अनेकांना वाटतंय. यातून एका बाजूला महाविकास आघाडीवर दबाव बनवून त्यांनी स्वतःहून आपल्यासोबत यावं आणि दुसऱ्या बाजूला भाजपचीही वॉल आपल्यासाठी ओपन राहावी, या दोन गोष्टी साधण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असावं अशी चर्चा आहे. पण एकूणच जर महाविकास आघाडीची ताकद जर तुपकर यांच्यासोबत उभी राहिली तर त्यांची इथून जिंकण्याची शक्यता नक्कीच वाढते. पण मग अशा वेळी आपल्याला हे विसरून चालणार नाही की महाविकास आघाडीमधून सुद्धा अनेक उमेदवार इथून लढण्यास इच्छुक असणार आहेत. त्यामुळे स्वाभिमानीच्या उमेदवारावर ताकद खर्च करण्यापेक्षा हे तिन्ही पक्ष आपलाच उमेदवार देण्यावर जास्त भर देतील. त्यामुळे या पर्यायाची शक्यता सुद्धा तशी धुसरच आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभं राहणं. म्हणजे जर रविकांत तुपकरांनी राजू शेट्टी यांची साथ सोडली आणि महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला तर त्यांना त्यातल्या कोणत्या तरी एका पक्षात जावं लागेल. आता जर समजा ते ठाकरे गटात गेले तर उद्धव ठाकरे हे त्यांना उमेदवारी देऊ शकतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात काहीतरी चर्चा झाली होती. रविकांत तुपकर हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. पण एकूणच उद्धव ठाकरे हे तुपकर यांची ताकद आणि त्यांचं काम ओळखून आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा मतदारसंघावर स्ट्रॉंग होल्ड सुद्धा आहे. आता गेल्या 20-25 वर्षापासून बुलढाणा हा सेनेचा गड राहिलेला आहे. पण तिथले सध्याचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात आहेत. अशावेळी त्यांना पाडण्यासाठी सेनेला एक तगडा उमेदवार देणं गरजेचं आहे. म्हणून मग अशावेळी तुपकर हे तगडे प्लेयर ठरू शकतात. तसंच ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरेंद्र खेडेकर यांच्याही उमेदवारी संदर्भात अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाहीये. असं जरी ते म्हणत असले तरी ते सुद्धा इथून इच्छुक वाटतायत. पण एकूणच बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना इथून तयारी करण्याचे आदेश दिलेत. आता जर समजा तुपकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तरी सुद्धा ते त्यांच्या पथ्यावर पडू शकतं. त्याचं कारण म्हणजे गेले 3 टर्म इथं जरी सेना निवडून येत असली तरीही क्रमांक 2चा पक्ष हा नेहमी तर राष्ट्रवादीच राहिला आहे. त्यामुळे तोही एक चांगला पर्याय तुपकरांसाठी असू शकतो. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे एक उमेदवार होता राजेंद्र शिंगणे, पण तो सध्या अजित पवार गटात आहे. पण दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचं म्हणाल तर या भागात त्यांचा असा कोणताही उमेदवार दिसत नाही. त्यामुळे तुपकरांसाठी संधी आहे. आता जर तुपकरांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली तर काय होऊ शकतं? तर बघा, 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा प्रतापराव जाधव यांच्या विरोधात उभा होता. पण बऱ्याच वेळा या मतदारसंघात काँग्रेसनं राष्ट्रवादीलाच सपोर्ट केलाय. त्यामुळे काँग्रेस तुपकरांना सोबत घेऊन या भागात उमेदवारी देईल अशी शक्यता सुद्धा धुसरच आहे. पण एकूणच रविकांत तुपकर हे महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडून उभे राहिले तरी त्यांना त्याचा फायदाच होऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचा उमेदवार इथं गेले 25 वर्ष झालं निवडून येतोय. त्यानंतर लगोलग राष्ट्रवादीचा उमेदवार 2 नंबरला आहे. आता त्यांना जर काँग्रेसचा सपोर्ट मिळाला आणि वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीसोबत आली तर मग त्यांची निर्णायक ताकद मवियाला मिळू शकेल. आता गेल्या निवडणुकीत वंचित हा शिवसेनेसाठी तर विनिंग फॅक्टर राहिला होता. त्याचं कारण म्हणजे 2019ला वंचितच्या बळीराम शिरस्कर यांनी 1,72,627 एवढी निर्णायक मतं मिळवली होती. पण आता इंडिया आघाडीचं एकमत हे कोणत्या उमेदवारावर होईल हे सांगता येत नाही. पण ही जागा जास्तीत जास्त उद्धव ठाकरे गटालाच भेटण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. तुपकरांसमोरचा शेवटचा आणि 4थ्या क्रमांकाचा पर्याय तो म्हणजे अपक्ष उभं राहणं. म्हणजे तुपकरांना जर स्वतःच्या पक्षानं ही तिकीट नाकारलं आणि महाविकास आघाडीनेही त्यांना तिकीट दिलं नाही तर ते अपक्ष उभं राहण्याची शक्यता आहे. जर ते अपक्ष म्हणून उभे राहिले तर अशावेळी त्यांना तीच मतं मिळणार आहेत जी त्यांना स्वाभिमानीमधून मिळाली असती. पण एकूणच त्यांच्या विरोधात असणारे उमेदवार जर आपण बघितले तर अपक्ष म्हणून ही निवडणूक त्यांना जड जाण्याची शक्यता आहे. आता मतदारसंघात त्यांच्या समोरचं सगळ्यात पहिलं आणि तगडं आव्हान असणारे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं. तर बघा, प्रतापराव जाधव हे इथून सलग 3ऱ्यांदा शिंदे गटाचे खासदार आहेत. ते इथून विजयी चौकार मारण्यासाठी नक्कीच सज्ज असणार. रविकांत तुपकरांच्या तुलनेत त्यांची ताकद नक्कीच जास्त असली तरी सुद्धा गद्दार परसेप्शन आणि अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर या 2 गोष्टी त्यांच्यासाठी मारक ठरू शकतात. पण एकूणच शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांची उमेदवारी आता जवळपास निश्चित झाली आहे. आता प्रतापराव जाधवांनंतर भाजपच्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले या सुद्धा इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतंय. एकूणच पर्यायी व्यवस्था म्हणून भाजपने या भागात आपली फिल्डिंग लावायला सुरुवात केली.
आता मागच्या वर्षभराच्या काळात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी 3 वेळा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकदा या मतदारसंघाचा दौरा केलाय। त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा वर्षभरापूर्वी एका कार्यक्रमात बोलत होते की 2024ला मोदींचे हात बळकट करायचे असतील तर आपल्याला बुलढाण्यातून भाजपचा एक खासदार दिल्लीला पाठवायचा आहे। पण एकूणच असं म्हणत बावनकुळे यांनी भाजप ही जागा लढवेल असंच अप्रत्यक्षपणे सांगितलंय। आता भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक असू शकतात, कारण राजेंद्र शिंगणे यांनी 2009ला 3,25,593 तर 2019ला 3,88,690 अशी एकूण मतांपैकी 30% आसपास मतं घेतली होती आणि ते सध्या सिंदखेड राजा इथं आमदार सुद्धा आहेत। त्यामुळे कदाचित अजित पवार गटही या जागेवर क्लेम करू शकतो। पण एकूणच जर महायुतीमध्ये हा एकच उमेदवार ठरला आणि युती अंतर्गत नाराजी किंवा पक्षाचं पाडापाडीचं राजकारण नाही झालं तर तुपकर यांच्या समोर हे तगडं आव्हान असू शकतं। आता बुलढाण्यातील विधानसभा मतदारसंघांबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये बुलढाणा, चिखली, खामगाव, सिंदखेड राजा, मेहकर, जळगाव, जामोद या 6 मतदारसंघांचा समावेश होतो। त्यातले ठाकरे गट, शिंदे गट आणि अजितदादा गट यांचे प्रत्येकी 1 तर भाजपचे 3 आमदार आहेत। त्यातल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तरी संजय गायकवाड आमदार आहेत, तर मेहकर इथं शिंदे गटाचे डॉक्टर संजय रायमुलकर आणि सिंदखेड राजा इथं अजितदादा गटाचे राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत। चिखलीत श्वेता महाले, खामगाव इथं आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद इथं संजय कुटे हे 3 भाजपचे आमदार आहेत। त्यामुळे तुलनेनं महाविकास आघाडीची ताकद इथं कमी आहे, पण भाजपची ताकद इथं लक्षणीय आहे। पण महाविकास आघाडीसोबत जर वंचितचं सोशल इंजिनिअरिंग जुळलं आणि मवियाकडून तुपकरांना संधी मिळाली तर बुलढाण्याचं चित्र कदाचित वेगळं असू शकतं। पण एकूणच बघायला गेलं तर ही निवडणूक रविकांत तुपकर विरुद्ध कोण अशी नसून ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी असेल असंच अनेकांना वाटतंय। पण त्यातही तुपकर यांना संधी दिली तर ती फक्त महाविकास आघाडीच देऊ शकते आणि रविकांत तुपकर यांना जिंकायचं असेल तर महाविकास आघाडीकडूनच त्यांना लढावं लागेल, नाहीतर त्यांचा या निवडणुकीत निभाव लागण्याची शक्यता फारच कमी आहे। पण एकूणच आता ते लोकसभेच्या आखाड्यात कोणाला चितपट करतात की स्वतः चितपट होतात की त्यांना आखाड्यात उतरूच दिलं जात नाही हे चित्र आगामी काळात हळूहळू स्पष्ट होईल। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, रविकांत तुपकर आगामी काळात कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील? ते बुलढाण्याचे पुढचे खासदार होऊ शकतात का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।